पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर इथून किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. एकाच वेळी 22,000 कोटी रुपयांचा निधी वितरित. गेल्या 10 वर्षात सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिलेली मदत आणि राबवलेल्या योजनांमुळे उत्पन्न वाढीसोबतच शेतकऱ्यांचं जीवनमानही उंचावलं. पंतप्रधान. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत शेतकरी सन्मान निधीत आणखी 3,000 रुपयांची वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची नागपूर इथं घोषणा. विकसित भारताच्या भविष्यासाठी तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग आणि पर्यटन ही क्षेत्र अत्यंत महत्त्वाची असल्याचं पंतप्रधानांचं भोपाळमधल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन. शांती सेनेत महिला सैनिकांचा सहभाग या अभियानांना अधिक व्यापक आणि विविधांगी आयाम देणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. जागतिक शांतीरक्षक महिलांच्या परिषदेची नवी दिल्लीत सुरुवात. महाराष्ट्र लवकरच देशाच्या AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. सदनिका फसवणूक प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिक न्यायालयाची तात्पुरती स्थगिती. आणि ICC चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत बांगलादेशच्या 237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड मजबूत स्थितीत.